नमस्कार सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये. तर बघा, कालचा व्हिडिओ खूप छान होता आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला, त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद. आणि कालचा व्हिडिओ खरंच खूप मोठा होता, त्यामुळे मग मी तिथंच त्याला शॉर्ट केलं आणि हा नेक्स्टचा पार्ट टाकते बघा. तर काल मी माझ्या सगळ्या काकूंची आणि मम्मीची, आईची सगळ्यांची ओटी वगैरे भरून घेतली. त्यानंतर माझ्या काकूंनी बघा माझी ओटी भरली, कारण की अधिक मास आणि धोंड्याचा महिना होता आणि मला जायला थोडं लेटच झालं होतं. त्यांनी खूप दिवसापासून बोलवलं होतं, जसा धोंड्याचा महिना लागला होता तसा, पण आई घरी नसल्यामुळे माझं काही जाणं झालं नाही. आणि त्यामुळे आई आल्याच्यानंतर मी आई शिव आम्ही सोबतच आलो. तर शिवच्या पप्पाचं पण काही यायला जमलं नव्हतं आणि त्यांना सुट्टीच नव्हती आणि बाबाची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे बाबा घरी होते बघा. तर आम्हीच तिघीजणी आलो होतो आणि त्यामुळे आम्ही एकच रात्र तिथे थांबलो होतो. दुसऱ्या दिवशी लगेच आम्हाला आमच्या घरी जायचं होतं, त्यामुळे सकाळी सकाळी हे सगळं आम्ही कार्यक्रम वगैरे आटपून घेतला. आणि माझ्या काकूंचं म्हणणं होतं की तुला थोडं लेट झालं तरी चालेल, पण मग धोंड्याचा महिना आहे, त्यामुळे त्यांनी पण मला छान अशा साड्या दिल्या बघा. खरंच एवढी खूप सुंदर साड्या दिल्या आणि त्यांनी मला दोघींना खूप, आणि अजून पण 2-3 काकूंनी साडी दिल्या, पण त्याचा काही मी व्हिडिओ घेतलेला नाही आहे. आणि ते झाल्याच्यानंतर बघा माझी सगळ्यात छोटी काकू आहे, तर या काकूंची ओटी भरायची राहिलेली होती. तर ह्या माझ्या मम्मीच्या घरापासून थोड्या दूर राहता, तर त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे तिकडे भरून घेतले आणि यांच्या घरी चालले होते डायरेक्ट यांची ओटी भरायला. त्यानंतर मग मी ह्या काकूची छान अशी त्याच पद्धतीने ओटी वगैरे भरून घेतली, तुम्हाला दिसतच असेल. आणि हे करता करता घाई गडबडीत माझी नॅपकिन पण घरीच विसरली होती, त्यामुळे मग मी माझ्या काकूचे पाय ना माझ्या पदराने पुसून घेतले बघा, कारण की आई सर्वश्रेष्ठ असते. त्यामुळे मग मी माझ्या पदरानेच पाय पुसून घेतले त्यांचे आणि छान असं त्यांच्या पायांना हळदी कुंकू लावलं, अक्षर टाकलं आणि छान असं एक फूल ठेवलं. त्यांना पण मी सेम माझ्या मम्मीसारखं आणि माझ्या काकूंसारखंच फूल आणलं होतं बघा लावायला, तुम्हाला समोर दिसेल आता. तर त्यांचे छान असे दर्शन वगैरे घेऊन घेतले आणि आता त्यांना वळून घेते बघा. खरं तर मला त्यांना ना गजरेच आणायचे होते, मोगऱ्याचे गजरे, पण आहे ना मग मी नंतर विचार केला की ते काय 5-6 तासापुरतेच मर्यादित राहता आणि नंतर सुकून जाता. त्यामुळे मग मी असा विचार केला, हे जर गुलाबाचे फूल मी जर नेले आणि हे जर त्यांना मी दिले, तर जेव्हा पण ते गुलाबाचं फूल त्यांना ते डोक्यात किंवा वेणीला किंवा आंबाड्याला लावतील, तर तेव्हा त्यांना माझी आठवण येईल. याच कारणाने मी त्यांना आहे ना गुलाबाचं फूल दिलेलं आहे बघा. छान, एवढं छान दिसत होतं ना ते. सगळ्यांना मी जेव्हा लावले त्यांनी तेव्हा एवढे सुंदर दिसत होते ते खूपच. त्यानंतर तिथून झालं, त्यानंतर मी माझ्या मावशीच्या घरी आले आणि मावशीचेही छान तशाच प्रकारे पाय वगैरे धुवून घेतले. आणि खरं सांगू, जेव्हा मी यांचे सगळ्यांचे पाय वगैरे धुत होते आणि त्यांना ओटी वगैरे देत होते आणि त्यांची ओटी भरत होते, तर मला एवढं भारी वाटत होतं ना आणि मन एवढं भरून येत होतं ना खूप, कारण की माझं नशीब किती चांगलं की मला एवढ्या साऱ्या चुलत्या आहे, मावशी आहे, परत मला माझ्या आईसारखी सासू भेटली. हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि मी खरंच हे ना खूप आनंदाने आणि खूप छान प्रकारे केलं. तुम्हाला हे कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी जेव्हा मावशीला ओवाळायला आले ना, तेव्हा माझे ना गुलाबजामुनच विसरून गेले होते बघा मम्मीच्या दुकानामध्ये. त्यामुळे मग मी त्या मावशीच्याच तिथून येऊन थोडीशी साखर घेतली आणि मावशीला ना थोडीशी साखर वगैरे खाऊ घातली आणि त्यानंतर छान असं गुलाबाचं फूल आहे ना तर त्यांच्या आंबाड्यात लावलं बघा. एवढं छान वाटत होतं ना मावशीच्या आंबाड्यात लावलेलं. मावशीला पण एवढं आवडलं ना, तर मावशी एवढी खुश झाली. त्या आंबाड्याचं फूल मी मावशीला दिलं तर. आणि इकडे माझा भाऊ चालू होता बघा रील काढणं, कारण की आम्हाला इंस्टाला रील पण टाकायची होती, त्यामुळे तो घेत होता उभ्या कॅमेऱ्यामध्ये आणि मी माझा ब्लॉग चालू होता आडव्या कॅमेऱ्यामध्ये. तर छान प्रकारे इकडे ना नारळाला हळदी कुंकू वगैरे देऊन घेतला आणि मावशीची ओटी भरली. फोटो वगैरे भरून घेतल्यानंतर मावशीसोबत छान असा फोटो वगैरे काढून घेतला. त्यानंतर आलो आम्ही मामाच्या घरी. तर मामीनं केलं होतं बघा आम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक. तर ते जेवायसाठी होते बघा आई, माझी मम्मी आणि आईच्या आई म्हणजे आजच सासूबाई. तर इकडे बघा किती छान मस्त अशा पुरणपोळ्या केल्या होत्या बघा जेवायला. त्याच्यासोबत होते रशी भात आणि गुळवणी, त्याच्यासोबत होतं गावरान गाईचं तूप आणि थोडेसे भजे. तर आमचं अजून वाढणं चालूच होतं. तर आता जेवण वगैरे करून आम्हाला निघायचं आहे बघा. तर अजून काही आपला ब्लॉग संपला नाही, त्यामुळे अजून समोर बघत राहा. जेवण वगैरे झालं बघा. जेवण वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही निघालो होतो आमच्या घरी. तर माझी मावशी म्हणे माझ्या वहिनींना की शिवचे पाय वगैरे धुवा, कारण की शिव त्यांची भाची लागते आणि अधिक महिन्यात भाचीचा खूप मोठा मान राहतो. तर त्यामुळे ना माझ्या वहिनीने पहिली छोट्या वहिनीने शिवचे छान असे पाय वगैरे धुवून घेतले. तर शिव मॅडम बघा किती छान अशा पाय ठेवत होत्या आणि आम्ही त्यांना आशीर्वाद पण देत होतो. इकडे बघा
एवढी मजा केली ना खरंच खूप. आणि त्यानंतर माझ्या मोठ्या वहिनीनी पण आहे ना शिवचे छान असे पाय वगैरे धुवून घेतले. तुम्हाला समोर दाखवते. माझ्याकडे बाया शिव पाय सोन पटकन ती निकडं व्हायला पाय पडताना. अशा प्रकारे शिवचे दोन्ही वहिनींनी छान असे पाय धुतले. इकडं बसली होती बघा मम्मीची मावशीची मीटिंगमध्ये चालू होतं बोलणं. आता आम्हाला निघायचं तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.